नमस्कार मित्रांनो, कोण होतीस तू, काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा एपिसोड आणि तो सुद्धा रंजकदार पाहायला मिळणार आहे. एकंदरीत काय होतंय ते थोडक्यात जाणून घेऊया प्रेक्षकांनो. ते म्हणजेच की आता यशला त्याची चूक समजलेली असते आणि त्यासोबतच थोडक्यात म्हणजेच की कावेरीने चोरी केलेली नाही, तिला चुकीच्या गोष्टीची शिक्षा मिळत आहे आणि सोबतच सर्वात महत्त्वाची गोष्ट यश तिच्या बाजूने खंबीरपणे उभा राहून जे काही सत्य आहे ते मासमोर आणत असतो आणि आणल्याच्या नंतर तिच्या हातावर एकंदरीत मलमपट्टी वगैरे करून देतो. संध्याकाळी झोपल्यावर तिला स्वप्नातच मंदार येत असतो जो की तिला मारण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याचबरोबर ही नेमकी कावेरी वहिनी नाही, ही कोण आहे यासाठी आपल्या यशने नवीन प्लॅन आखलेला असतो. काय आहे ह्या सगळ्या गोष्टी सविस्तर जाणून घेऊया. चला मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर आता कावेरी गहू दळायला बसलेली असते. जोपर्यंत तेवढे गहू दळणं होत नाहीत आणि जोपर्यंत सुद्धा तिची शिक्षा मागे घेत नाही तोपर्यंत ती काही शांत बसणार नसते. जेव्हा यशला आता समजतं की ते पेंडंट आहे आणि ते पेंडंट दुसरीकडं कोठेच नसून ते माझ्या खिशातच सापडलेलं आहे, मग तो मला कॉल करत असतो पण माझा मात्र फोन लागत नसतो. कावेरीचे हात मात्र पूर्ण लाल झालेले असतात. तिनं बरेच असे गहू दळलेले असतात, त्यामुळे तिला त्रास होत असतो. जो काही यश आहे, यश तिच्या पुढ्यात बसतो आणि तिला मदत करत असतो, पण कावेरी त्याचा हात झिडकारून लावते. ती बोलत असते, तुमच्या नजरेत तर मी चोर आहे आणि तुम्हाला तर हे सगळं काही हवं होतं ना, तुम्हीच आता मला चोर म्हणून सिद्ध केलेलं आहे, मग आता कशाला माफी मागताय. तेव्हा यश म्हणत असतो, माझं चुकलं, मी कुठल्याच गोष्टीची शहानिशा केली नाही आणि तुम्हाला दोषी ठरवलेला आहे, प्लीज मला माफ करा आणि हे बंद करा. तेव्हा कावेरी असं म्हणत असते आणि तिला माचं बोलणं आठवलेलं असतं की तुझी ही शिक्षा आहे, जोपर्यंत तू केलेल्या चुकीची कबुली देत नाही तोपर्यंत तुझी शिक्षा मागे घेणार नाही. आणि त्यामुळे ती बोलत असते, जोपर्यंत मला स्वतः सांगत नाहीत की ठीक आहे म्हणून, पण मी तोपर्यंत शांत बसणार नाही. मी कुठल्याच चुकीचं काहीच केलेलं नाही, मी चोरी केलेली नाही, मी चोर नाही. तेव्हा आता यश बोलत असतो, हो तुम्हाला माहिती आहे तुम्ही चोर नाही आहात, पण प्लीज तुम्ही शांत बसा ना, हे सगळं काही करण्याची तुम्हाला काहीच एक गरज नाही आहे. ह्या सर्व काही गोष्टी आता इथे तो बोलत असतो, पण आता ह्या सर्व काही गोष्टी ते त्यानं बोलल्याच्या नंतर सुद्धा आता ती इथे कसलीच थांबत नसते आणि कसलीच न थांबल्यामुळे ती आहे त्याच पद्धतीने पुन्हा दळायला सुरुवात करते. तर आता यश मात्र ती थांबत नाही, म्हणून तिच्या हात एकंदरीत पाहून तो स्वतः तिला मदत करायला सुरुवात करत असतो. आता यश इथे बसलेला आहे, तेवढ्यातच आता इथे यामी आणि त्याचबरोबर मा आणि काकू आलेल्या असतात आणि या काकू आल्याबरोबरच म्हणत असतात, यश हे सर्व काही काय आहे आणि तुला निक्षून सांगितलं होतं म्हणजे घरातील सगळ्यांनाच की हिची मदत कोणीच करायची नाही आहे आणि त्यामुळे तू परत हिची मदत का करत आहेस. त्यावर आता यश पटकन उठतो आणि मला समजावत असतो, अगं मा, ते पेंडंट चोरलं त्यांनी नव्हतं, चोरी झालीच नव्हती, ते पेंडंट माझ्या खोलीमध्ये आणि माझ्या खिशात सापडलेलं आहे. तेव्हा आता मा विचारत असतात, हा सर्व काय प्रकार आहे, हे सगळं कधी झालंय, कुठे पेंडंट. आणि असं म्हणूनच यश ते पेंडंट त्याच्याकडं असलेलं मला दाखवतो आणि हे बघ मा, हे पेंडंट आणि त्याची चोरी मुळात झालीच नव्हती असं हे दाखवल्याच्या नंतर मात्र इथे यमुनाला आणि त्याचबरोबर काकूला प्रचंड त्रास होत असतो आणि त्यांचा जो काही प्लॅन आहे हे असं कसं झालं त्यावर आता ह्यांच्यामध्ये खुसूरपुसूर चालू असते. तेव्हा आता काकूला यमुना सांगत असते की जेव्हा माझ्या अंगावर चहा सांडला तेव्हा त्या कपड्यामध्येच गेलं आणि तेव्हा निशाने ते कपडे बहुतेक हे केले आणि निशामुळे ते पेंडंट यशपर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे. तेव्हा आता काकू म्हणत असतात, तुला ना कुठल्याच कामाची नाही आहेस, एक काम दिलं तर ते सुद्धा तू धडीत नीट केलेलं नाही आहेस. त्यावर आता यश म्हणत असतो, ही सगळी काही माझी चूक आहे आणि माझ्या चुकीची उगाच शिक्षा त्यांना मिळत आहे. आणि त्यासोबतच आता कावेरीला होणारा प्रचंड त्रास, तिला ग्लानी येत असते, हातावर जखमा झालेल्या असतात, ती आहे त्याच ठिकाणी बेशुद्ध पडते. बेशुद्ध पडल्याच्या नंतर मात्र विद्या आणि त्याचसोबत निशा तिला सावरण्याचं काम करत असतात. विद्या लगेचच तिला आपल्या मांडीवर घेते आणि वहिनी बिचारी सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही आणि एवढे सगळे काही गहू दळलेले आहेत, वरून हातावर जखम सुद्धा झालेली आहे आणि तिला घाम सुद्धा खूप जास्त आलेला असतो. तर आता प्रेक्षकांनो, इकडे मात्र विद्या तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहत असते. एक बहिणीचं प्रेम सुद्धा ती तिला देण्याचं काम करत असते. तिला आता बेडरूममध्ये घेऊन जाण्यात येतं आणि तिला झोपवलेलं असतं, ती बेशुद्ध अवस्थेतच असते. काय बोलायचं, सकाळपासून बिचारी बिना अन्ना पाण्याची सगळं काही करत आहे आणि तेव्हाच मात्र इथे ती कावेरी बडबड करत असते, ती म्हणजेच की मी कुठलीच चूक केली नाही आहे, मी काहीच केलं नाही वगैरे वगैरे ह्या सर्व गोष्टी इथे ती बोलत असते. आता मात्र यशला खूपच मोठा प्रश्न पडलेला असतो, तो म्हणजेच की तिच्या हातावरच्या जखमा पाहून त्याला खूप कासावीस त्याचा जीव होत असतो, ह्या एवढ्या जखमा. आणि तेव्हा कावेरी ग्लानीत असतानाच तिनं तिच्या बाबाबरोबर घालवलेला वेळ, ते सगळं काही ते तिला आठवत असतं
तिचे बाबा आज तिला आठवत असतात, कारण छोट्या मोठ्या सुखदुःखात तिचे बाबा नेहमी तिच्या सोबत असायचे. जेव्हा काही गोष्टी करत असताना एक वेळ असं समुद्रात पाणी खेळत असताना तिच्या पायामध्ये काटा रुतलेला असतो आणि तिच्या बाबाने अक्षरशः हळूच आणि त्याचबरोबर खूप निरागसते ने ते काटा काढलेला असतो. किचनमध्ये काम करताना जरी थोडं भाजलं पोळलं तरीसुद्धा तिच्या बाबांनी तिची व्यवस्थित काळजी घेतलेली असते. हे सगळं काही झोपेतच तिला आठवत असतं आणि त्यांनी फुंकर घातलेला, मलम लावलेला. तेवढ्यातच आता इथे जो यश आहे, यश तिचा हात हातात घेऊन त्यावर मलम लावत असतो आणि हीच गोष्ट आता इथे जी काही पारू आहे ती पारू इथे पाहत असते. कावेरी इथे पाहत असते. कावेरीने ह्या सर्व काही गोष्टी इथे पाहिल्याच्या नंतर तिला खूपच मोठा धक्का बसतो. ती लगेचच त्याच्या हातातून हात काढून घेत असते आणि म्हणत असते, नाही तुम्ही काय करताय हे सोडा. त्यावर आता तो म्हणत असतो, नाही माझ्याकडून हे सगळं काही झालेलं आहे आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या काही गोष्टी या पद्धतीने झालेल्या आहेत. मी तुझी मनापासून माफी मागतो. काहीतरी चुकतंय याची जाणीव मात्र मला होत असते. मा म्हणत असतात की नाही खरंच काहीतरी चुकत आहे. त्याचबरोबर काय चुकत आहे हे शोधलं पाहिजे. माझे अंदाज, माझे निर्णय कसे काय चुकू लागलेले आहेत हेच मला कळत नाही, असं सुद्धा आता इथे ते बोलत असतात. पण आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की यामी आणि त्याचबरोबर काकू त्यांचं लक्ष अजिबातच दुसरीकडे जाऊ नये आणि त्यासोबतच कावेरीच कशी दोषी आहे, कावेरीच कशी चोर आहे ह्या गोष्टी त्या पटवून तिला देण्याचं काम करत असतात. आणि त्यामुळे आता त्या बोलत असतात, नाही मला काहीतरी निर्णय हा घ्यावाच लागणार आहे. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला कावेरी यशला म्हणत असते, नाही ह्या सर्व गोष्टी अजिबात तुम्हाला करण्याची काही गरज नाही आहे. त्यावर आता यश तिला म्हणत असतो की मान्य आहे माझी चूक झालेली आहे, पण खरंच मी मनापासून तुमची माफी मागतो. आणि यश तेवढ्यातच कान पकडत असतो आणि कान पकडूनच कावेरीला सॉरी म्हणत असतं. सॉरी, मी तुमची माफी मागतो, पण मला आता त्या हातावरती तुमच्या मलम तरी लावू द्या ना, खूप जास्त तुम्हाला त्रास होत आहे. असं म्हटल्याच्यानंतर आता तो शेवटी तिला मलम आणि पट्टी करूनच देत असतो. तर आता दुसऱ्या बाजूला इकडे मा म्हणत असतात, त्या मुलीच्या बाबतीत माझं काही चुकतंय का, काही निर्णय चुकतायत का, किंवा ती मुलगी कशी आहे ह्या गोष्टी मला इथे पाहायला पाहिजेत, असं सुद्धा इथे तो बोलत असतो. तर आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की जेव्हा इथे मा पहिल्या वेळेस कावेरीला पाहत होत्या तेव्हा तो क्षण आठवत असतो आणि तेव्हा कावेरी बोलत होती की आता स्त्री कुठं जाऊन पोहोचलेली आहे आणि त्यासोबत स्त्री ही काहीही करू शकते. ह्या सर्व काही गोष्टी इथे मला बोललेल्या आठवत असतात आणि त्याचबरोबर कशा पद्धतीने कावेरीने त्या गुंडासोबत फाईट केली होती, कशा पद्धतीने काठीच्या सह्याने त्या गुंडांना पळून लावलं होतं, ह्या सर्व काही गोष्टी इथे तिला आठवत असतात. आणि त्याचबरोबर कावेरी काही करू शकते. म्हणजेच यामिनीचं आणि काकूचं असं म्हणणं होतं की यशच्या खिशामध्ये त्यांनीच हे सर्व काही ठेवलेलं असेल वगैरे वगैरे आणि पुन्हा सांगायला आलेली असेल की नाही ते पेंडंट यशला सापडलेला आहे, ती काहीही करू शकते, असं इथे त्यांचं म्हणणं असतं. तर आता इथे जो काही यश आहे, यशने तिच्या हातावरती मलमपट्टी वगैरे करून दिलेली असते आणि यशने तिच्या हातावर मलमपट्टी करून दिल्याच्यानंतर मात्र कावेरीला यशबद्दल खूप काही वेगळं फील होतं असतं. तर प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग खूपच जास्त इंटरेस्टिंग आणि तेवढाच तो रंजकदार असा होणार आहे, कारण उद्याच्या भागामध्ये आपण असं पाहणार आहोत की कावेरीला खूप जास्त भीती वाटत असते, ती खूप प्रचंड घाबरलेली असते. त्यासोबतच आता इथे एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की जो काही यश आहे, यशला कावेरीबद्दल सर्व गोष्टी जाणून घ्यायच्या असतात. म्हणून आता त्या लोकांनी एक प्लॅन केलेला असतो. खरं तर यशचा हा प्लॅन असतो, त्याला चिकूचं बर्थ सर्टिफिकेट हवं असतं आणि म्हणूनच त्यानं हा प्लॅन केलेला असतो. यशच्या नावावर आपण काहीतरी फिक्स डिपॉझिटमध्ये पैसे टाकूयात आणि त्यासाठी मला त्याचं बर्थ सर्टिफिकेट हवं आहे. त्यावर कावेरी म्हणत असते, मला माहीत नाही ते कुठे आहे म्हणून. त्यावर यश म्हणत असतो, ठीक आहे गावाकडे भेटेलच ना, गावाकडं असेलच ना, आणि जर गावाकडं नसेल तर आपण ग्रामपंचायतमध्ये जाऊन ते बर्थ सर्टिफिकेट काढू शकतो. तेव्हा मात्र आता कावेरीला खूपच मोठा धक्का बसलेला असतो, कारण तिला असं वाटत असतं जर आता गावाकडे गेले तर सर्व गोष्टींचा उलगडा इथे होऊ शकतो. मी कोण आहे, काय आहे, ह्या सर्व एक ना अनेक गोष्टी इथे समोर येऊ शकतात. हे सर्व काही कावेरी इथे पाहत असते. पण यशने आता मलमपट्टी करून दिलेलं ते सुद्धा तिला इथे आठवत असतं आणि कशा पद्धतीने आता मी हे सगळं काही यशची जोडलं जाईल. मी खरंच कावेरी नाही आहे. आणि त्याचबरोबर कहूताई, मी आता काय करू गं. जेव्हा ती या घरामध्ये आली होती तेव्हा मात्र यशच्याच सोबतीनं तिने इथे घरामध्ये प्रवेश केला होता. यशचं आणि तिचं नातं काय आहे ह्या सर्व काही गोष्टी इथे तिला आठवत असतात. आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जो काही मंदार आहे त्या मंदारचं सत्यसुद्धा आता इथे कावेरी समोर आलेलं असतं आणि मंदारचं सत्य कावेरीपासून आता यशकडे आलेलं असतं आणि यशने विचारलेलं असतं की नेमका हा मंदार आहे तरी कोण. त्यावर मात्र आता कावेरीकडे कुठल्याच प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी नसतं आणि त्याचबरोबर ती आता मंदारला घाबरून खूपच मोठ्या टेन्शनमध्ये सुद्धा इथे आलेली असते.
आता प्रेक्षकांनो कशा पद्धतीने जो काही यश आहे, यश हिचं सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करेल, कशा पद्धतीने आता कावेरी चिकूचं बर्थ सर्टिफिकेट अरेंज करेल, हे ना एक ना अनेक गोष्टी इथे पाहणं खूपच जास्त रंजक आणि इंटरेस्टिंग असणार आहे. त्यासोबतच आता गावाला यशसोबत ती जाईल का, आणि जर गेलीच तर तिथे काय काय गोष्टींचा खुलासा होतो हे सुद्धा पाहायला खूपच जास्त इंटरेस्टिंग असणार आहे. तर भेटूयात पुढील काहीशा भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.